नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे त्या नुकसान भरपाईचा जो निधी होता जो शासनाकडून इलेक्शनच्या अगोदर जो मंजूर केलेला होता त्या निधीबद्दल एक महत्त्वाची आता अपडेट समोर आलेली आहे। आणि आता आपण जेव्हा बघितलं तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की जवळपास 26 जिल्ह्यांसाठी एक निधी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला होता, पण इलेक्शनमुळे आचारसंहितेमुळे त्या निधीचं वाटप जे ते शासन करू शकलेलं नव्हतं आणि त्याबद्दल पुढे काही अपडेट आलेली नव्हती। पण आता एक 4 जिल्ह्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येते की ज्या 4 जिल्ह्यांना लवकरात लवकर पैसे वितरित होणार आहेत आणि त्यांच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत। हे 4 जिल्हे कुठले आहेत आणि तो निधी कधीपर्यंत येणार आहेत हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात। मित्रांनो, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये राज्यामध्ये भरपूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतमालाचे नुकसान झालेले होते आणि या झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारकडून काही GRs निर्गमित करण्यात आलेले होते, जे GR 26 जिल्ह्यांसाठी होते। त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे। तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर वरती लिंक त्या व्हिडिओची तुम्हाला दिली जाईल, तर ती जाऊन तुम्ही पूर्ण GR तो बघू शकतात। आता ते जी झालेली नुकसान भरपाई होती ती इलेक्शनच्या अगोदर त्याचा निधी पण मंजूर झालेला होता, पण तो झालेला निधी जो होता इलेक्शनमुळे किंवा आचारसंहितेमुळे तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नव्हता। पण आता त्याची जी निधी मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे परत एकदा। तर त्यामध्ये 4 जिल्हे आहेत, तर या 4 जिल्ह्यांना तो निधी पुढच्या हप्त्यापासून म्हणजे 5 डिसेंबर पासून तो निधी मिळायला सुरुवात होणार आहे। तर हे जे जिल्हे आहेत मित्रांनो, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि परभणी या 4 जिल्ह्यांसाठी पुढच्या हप्त्यापासून म्हणजे 5 डिसेंबर 2024 पासून निधी वितरित करायला सुरुवात करण्यात येणार आहे। आणि जे राहिलेले जिल्हे आहेत जे 26 मधून हे फक्त या 4 जिल्ह्यांची अपडेट आता आहे आणि जे राहिलेले जिल्हे आहेत त्यांची प्रोसेस किंवा प्रक्रिया जी आहे लवकरात लवकर सुरू होईल। ज्याही शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी मंजूर झालेली रक्कम होती अतिवृष्टीची ती मिळायला आता कुठे सुरुवात होणार आहे। राज्यात अजूनही मुख्यमंत्री पदाचा जो कारभार आहे कुणी सांभाळलेला नाहीये। राज्यात मुख्यमंत्री पद कुणाकडे नाहीये अजून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत आतापर्यंत आणि 5 तारखेनंतरच कळेल की राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल। आणि राज्याचा मुख्यमंत्री सोबत इतर मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतरच हे जे GRs आहे मित्रांनो, तर हे जे GRs आहेत ते GRs येणार आहेत जे निधी वितरणासाठी असणार आहेत। तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती या व्हिडिओमधून की हे जे 4 जिल्हे आहेत, नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, यवतमाळ असेल, तर या 4 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी निधी आहे तो 5 डिसेंबर 2024 पासून वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती। असेच व्हिडिओ आणि अपडेट बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा।